लोकनेत्या वैशालीताई पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ड्रेनेज व सांडपाणी समस्येवर तातडीचा तोडगा. आनंद नर्सिंग होम चौक परिसरात गेल्या सुमारे 7 दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी थेट रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांचे व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले होते. दुर्गंधी, चिखल आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या गंभीर समस्येची दखल घेत समाजसेविका व लोकनेत्या वैशालीताई पाटील यांनी तात्काळ महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून ड्रेनेज विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे संबंधित ड्रेनेज दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात आले. या 7 दिवसांपासून सुरू असलेला त्रास अखेर थांबला. तसेच शिवशक्तीनगर परिसरात सह्याद्री स्टार्च फॅक्टरी व एम्पायर इंडस्ट्रीकडून सोडण्यात येणाऱ्या घाण पाण्यामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. या सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. या ठिकाणीही वैशालीताई पाटील यांनी पुढाकार घेत संबंधित उद्योगांना सांडपाणी थांबवण्याचे आदेश दिले. शिवशक्तीनगर परिसरात मुर्मीकरण करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. लोकहितासाठी तत्परतेने केलेल्या या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी वैशालीताई पाटील यांच्या कार्याची पोचपावती देत आभार व्यक्त केले आहेत.